खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर, खूप स्वप्न पण बघितली होती. मी मंजिरीला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्नही केला, पण तिच्या वडिलांनी एक गिफ्ट दिलं मला त्याचं. आशिष, इफ आय एम नॉट रॉंग, तू आमच्या घरी पार्टीला आला होतास. तुझ्या लक्षात आहे अजून? गुड. कौतुक करायला हवं तुझं. थँक्यू. त्याच पार्टीत तर सत्यजित बद्दल तुझ्या मनात काय आहे हे कळलं मला. बाबा, बाबा, आय एम सो सॉरी बाबा. मला खरंच माहित नव्हतं बाबा. तिने मला विचारलं त्याच्याविषयी म्हणून मी आपलं सांगितलं. आता मला काय माहिती. बाबा, बाबा बोला ना बाबा. आणि ना बाबा, ती खूप चांगली मैत्रीण आहे ताईची. ती खरंच नाही सांगणार जिजूंना काही. खरंच ती. बाबा, अहो काय करायचं आपण? काय करणार? जे काय करायचं ते केलं ना तुझ्या मुलीनं. बाबा, बाबा प्लीज असं नका ना बोलू. मी हवं तर बोलून बघू का प्रियाशी? बस एक शब्द सुद्धा बोलू नकोस. घातलास एवढा गोंधळ पुरे झाला. आणि काय बोलणार काय का तिच्याशी तू? हेच की मी जे काय बोलले ते विसरून जा म्हणून? एवढे मूर्ख वाटले का तुला ती? आणि जिला तू मंजिरीची मैत्रिणी समजतेस ना, ती शालिनीताईंच्या जिवलग मैत्रिणीची मुलगी अशी विसरतेस तू. मंजिरीचा संसार सुरळीत व्हावा, तिच्यावरती भूतकाळाचा सावट पडू नये म्हणून आम्ही इतका आटोकाट प्रयत्न करतो. आणि तू हो, तुम्ही आधी शांत व्हा बघू. आणि तू त्या प्रिया आशिष बद्दल सगळं सांगून मोकळी झालीस. अगं स्वतःच्या आयुष्यातल्या चुका स्वतःला सुधारता येतात ग. त्याची किंमत स्वतःलाच चुकावी लागते. पण तू केलेली चूक ही आता मंजिरीला भोवणार आहे. बाबा, बाबा, बाबा प्लीज असं नका ना बोलू बाबा प्लीज. तू उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचा हिशोब आता मंजिरीला द्यावा लागणार आहे, लक्षात ठेव. नाही बाबा प्लीज. उद्या जर सत्यजित रावांनी मंजिरीला कायमची माहेरी पाठवून दिली आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना, तर त्या गोष्टीला सुद्धा तू जबाबदार असणार आहेस, लक्षात ठेव. बाबा, बाबा प्लीज असं नका ना बोलू बाबा प्लीज. अहो काय बोलताय तुम्ही? उगाच नको ते विचार मनात आणू नका. असं काही होणार नाही. ओके, स्वतःची खोटी समजूत घालत बसू नकोस किशोरी. आता याचे परिणाम भयंकर होणार आहेत. याचे परिणाम भयंकर होणार आहेत. मंजिरीच्या संसाराची वाताहत आता उघड्या डोळ्याने बघायची तयारी ठेव. नाही, पण याला काहीतरी उपाय असेल. आपल्याला हे थांबवायला हवं. विचार एकच पर्याय आहे. प्रियाला फोन लावा. मी बोलतो तिच्याशी. स्ट्रेंज. आय मीन, इतक्या दिवसात त्या घरात कधी कोणाला कळलं नाही, आणि एका अनोळखी माणसाला पहिल्याच भेटीत ही गोष्ट लक्षात आली. कौतुक तर तुझंही करायला हवं. थँक्स. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो प्रिया. कोण बोलतंय? मी पृथ्वीराज सरनाईक बोलतोय. हां बोला. बेटा तू कोल्हापूरला व्यवस्थित पोहोचलीस ना?
जावई बाबूंशी काही बोलणं झालं नाही ना? नाही, अजून तरी मी वाटेतच आहे. काय प्रिया की खरं तर मी तुला रिक्वेस्ट करायला फोन केलाय. म्हणजे तुझं आणि मधुराचं जे काय बोलणं झालं काल रात्री, त्यातलं काहीही जावई बापूंना नाही कळालं तर बरं होईल प्लीज. नाही, तुम्ही कशाला काळजी करताय? आणि तसंही मंजिरीचं त्या मुलाबरोबर काही नव्हतंच ना. नाही नाही, ते आहेच पण काय की हा एवढा प्रकार सुद्धा त्या दोघांच्या मध्ये गैरसमज करायला पुरेसा आहे ना. म्हणून मी एक रिक्वेस्ट म्हणजे एक बाप म्हणून रिक्वेस्ट करतोय, यातलं जावई बापूंना काही कळू देऊ नकोस. म्हणजे माझ्या मुलीच्या संसाराचा प्रश्न आहे म्हणून म्हणतोय. नाही काका, प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करू नका. कारण मी तसंही सत्यजितला या सगळ्याबद्दल काही सांगणार नव्हतेच. नाही ते बरोबर आहे, पण काय मुधोळकरांच्या घरामध्ये या गोष्टीचा उल्लेख सुद्धा होता कामा नये याची जरा काळजी घे. भीक मागतो प्लीज. ऑफकोर्स, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी नाही सांगणार सत्यजितला काही. प्रॉमिस. थँक्यू प्रिया, थँक्यू व्हेरी मच. कोणाचा फोन होता? तुझे हितचिंतक, ज्यांनी तुला ही गिफ्ट दिली. हे काय? आज रात्री कुठले कपडे घालायला सांगितले होते तुला?
किती वेळ? लवकर ये मंजिरी. नाही हं, हा अल्बम नाही बघायचा. तुम्ही जर हा अल्बम बघणार असाल ना तर मी निघून जाय ना इथून. मग तुम्ही बघत बसा पाळण्यातली मंजिरी. मी तुला खरं सांगू का, मला पाळण्यातली मंजिरी बघण्यापेक्षा मंजिरीचा पाळणा लवकरात लवकर कसा हलेल ते बघण्यात इंटरेस्ट आहे. मंजिरी, मी आता फक्त 1 ते 10 मोजणार आहे आणि तोपर्यंत जर तू बाहेर नाही आलीस तर मी दरवाजा तोडून आत येणार आहे. 1 2 3 4 5 6 7